नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण प्रिया जी आहे ती एवढ्या खालच्या थराला पोहोचलेली आहे, तिची जी राक्षसी वृत्ती आहे ती जरा जास्तच वाढत चाललेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर प्रियाने एक कांड केलेला आहे, ते म्हणजे त्या गोष्टीमुळे खरं तर प्रिया ही सर्व सुभेदारांच्या मनातून उतरलेली आहे। पर्सनली कल्पनाने जेव्हा प्रियाचं हे सगळं कारस्थान पाहिलेलं आहे तेव्हा मात्र कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि कल्पनाने प्रियाची कुत्र्यासारखी धुलाई करत तिला फरफटत घराच्या बाहेर काढलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला नक्की काय वाटतं की कल्पना ही आता सायलीच्या बाजूने होणार का आणि कल्पनाचा जो स्वभाव आहे तो कसा बदलत जाणार आहे? सायलीच्या बाबतीतल्या पॉझिटिव्ह गोष्टी तिला आता दिसत आहेत, त्यामुळेच कल्पनाने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे की प्रियाला तिने अक्षरशः धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असणार आहे। तर इकडे सायली आणि अर्जुन दोघंही विचार करत असतात। ते म्हणत असतात की हे जे प्रियाचं वागणं आहे, आजही तिने कसा खोटारडेपणा केलेला होता, तिला जराही वाटत नाहीये की आपण आपल्याच घरातल्या माणसांच्या भावनांशी खेळत आहे, आपल्याच घरातल्या माणसांना आपण त्रास देत आहे, या गोष्टी तिच्या डोक्यातच येत नाहीत असं अर्जुन आणि प्रिया इकडे सायली बोलत असतात। तेव्हा सायली म्हणत असते, अहो मला एक गोष्ट विचारायची आहे की ती जी दामिनी आहे तिचा आता पुढचा प्लॅन काय असणार आहे? म्हणजे ती तर आता वैतागलेली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ती पुढे काय करू शकते? हा प्रश्न सायली अर्जुनला विचारते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ती काहीही करू शकत नाही, कारण आता तिने खोटे पुरावे तर उभे करणार नाही, कारण खोटे पुरावे जर उभे केले तर ती स्वतः अडकत जाणार आहे। तेव्हा सायली ही तेच बोलत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात तेव्हा सायली म्हणत असते की पण मला ना अर्जुन सर एका गोष्टीची मात्र खूपच काळजी वाटायला लागलेली आहे। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय झालं? तेव्हा सायली म्हणत असते की हे जे प्रियाचं वागणं आहे ती वारंवार आपल्या सगळ्यांशी खोटं बोलत असते, आपल्या घरातल्यांना त्रास देत असते। अर्जुन सायलीला इकडे म्हणत असतो की अहो त्यापेक्षा मला आणखी एका गोष्टीची भीती वाटायला लागलेली आहे आणि ती म्हणजे की जर ह्या प्रियाचा खोटारडेपणा आता आपण समोर आणणार आहोत त्यावेळेस आपल्या घरातल्यांची अवस्था काय होईल, आपल्या घरातल्यांना काय वाटेल हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्याबद्दलच अर्जुन इकडे बोलत असतो। तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते, हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, मलाही त्या सर्व गोष्टींची भीतीच वाटायला लागलेली आहे, कारण ही जी प्रिया आहे ती कोणत्याही थराला जाऊ शकते, कशाही पद्धतीने वागू शकते आणि काहीही करू शकते, याबद्दल आपल्याला माहितीच आहे। परंतु इकडे आपल्याला अश्विन भाऊजींचीही काळजी घ्यावी लागणार आहे, त्याचबरोबर पूर्णाजी कल्पनाई यांनाही आपल्याला सांभाळावं लागणार आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जी आहे ती किचनमध्ये गेलेली असते आणि तिच्या कामाला सुरुवात केलेली असते। ही प्रिया जी आहे ती तिथे येते, विमल ही काम करत असते, विमल ही पीठ मळत असते आणि मग प्रिया तिथे येते आणि ओरडायला सुरुवात करते, म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता विमल कॉफी हवी आहे। तेव्हा विमल म्हणत असते की तन्वीताई 2च मिनिटं, माझं पीठ मळते, मी कणकेचा हात आहे, हे झालं की मग मी तुम्हाला कॉफी देते। तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो। ऑलरेडी प्रिया ती अशी भयाकल्यासारखी वागत असते, तिला तो राग सहनच होत नाही, ती बोंबलायला सुरुवात करते, अक्षरशः ती म्हणायला सुरुवात करते तिथं की ती बोलत असते, ती म्हणत असते की हे बघ विमल, तुझं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही आणि आत्ताच्या आत्ता मी तुला सांगत आहे मला कॉफी हवी आहे म्हणजे मला कॉफी हवी आहे, अशा भाषेमध्ये ती बोलत असते। तेव्हा मात्र इकडे सायली तिथे येते आणि म्हणते की अगं प्रिया, तुला जरा पण अक्कल नाहीये का गं? म्हणजे तुला कळतच नाहीयेत का गोष्टी, काय घडतंय, काय घडलं पाहिजे, तू कोणत्या गोष्टींचा विचार करतेस का नाही, का सगळी अक्कल विकून खाल्लेली आहेस? तू जे काय वागत आहे, जे काय बोलत आहे त्या गोष्टीमुळं किती त्रास होतो लोकांना याचा विचार कर, कारण तुझ्या वागण्याचा बोलण्याचा खूप त्रास होत आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा प्रिया म्हणत असते की तू कोण आहेस मला बोलणारी, तू माझ्याशी या भाषेत बोलायचंच नाही, असं म्हणत प्रिया जी आहे ती सायलीवरती आरडाओरडा करायला सुरुवात करते। तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग येतो। अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथे आलेले असतात आणि मग अर्जुन त्याचबरोबर प्रताप सगळेजण तिथे आलेले असतात। ते म्हणू लागतात की काय चाललंय हे?
तन्वी तू कशा पद्धतीने बोलते. आज कल्पना मात्र तिथे येऊन बोलते की तन्वी बाद झालं, नळावरची भांडणं चालू झाल्यासारखं काय बोलत आहेस का तू, तुला अक्कल आहे का, तुझं काय चाललेलं आहे हे सगळं तुला कळतंय का, असं म्हणत कल्पना प्रियाला ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, मी जे काय केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे असं प्रियाचं म्हणणं असतं. कारण मी हिला कॉफी मागितली होती तर हिने मला कॉफी दिलेली नाही आणि ती विमल दीड दमडीची नोकर ती माझ्यावरती आवाज चढवून बोलत आहे. तेव्हा अश्विन येतो आणि अश्विन म्हणू लागतो की तन्वी, विमलताईबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोल, कारण त्या इतके दिवस झाला आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्या काम करत असल्या तरीही त्यांच्या बाबतीत असं बोललेलं सहन केलं जाणार नाही, या भाषेत अश्विन तिला बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की तुम्ही सगळेजण मलाच बोलणार आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली काय झालंय नक्की सांग. तेव्हा सायली सांगायला सुरुवात करते की अर्जुन सर, आत्ता ना तन्वी इथं आलेली होती आणि तन्वीला कॉफी हवी होती आणि त्याचबरोबर विमलताई तिला फक्त एवढंच बोलल्या की तुला कॉफी देते, तुम्हाला तन्वीताई कॉफी देते, फक्त कणिक मळलेला एवढा हात धुते आणि मग बनवते, असं तिचं बोलणं होतं. तर प्रिया भांडायला सुरुवात केली आणि त्यांना वाटेल ते बोलत होती म्हणून मी फक्त तिला म्हटलं. आणि त्याचबरोबर सायली तिला म्हणालेली असते की जर सुनेचा हक्क गाजवायचा असेल तर सुनेची कर्तव्य जी आहेत या घरातली तीही जरा सांभाळली पाहिजेत, असं सायलीचं म्हणणं असतं. ही जी काही आरेरावी असते ती प्रियाची कोणालाही आवडलेली नसते. इकडे कल्पना, प्रताप, पूर्णाजी, अर्जुन, अश्विन या सगळ्यांच्या मनात आलेलं असतं की हे काय आहे, म्हणजे हे कोणतं रूप आहे, ही तर तन्वी नाही आहे, कारण प्रतिमा आत्या आणि रविराजची मुलगी असेल तर ही अशी असूच शकत नाही. आता त्यांच्या मनात एक शंका निर्माण झालेली असते आणि त्यामुळं ते सगळेजण विचार करू लागलेले असतात. तरीही घरातले सगळं वातावरण आता शांत झालेलं असतं. सायलीने सगळ्यांना सांभाळून घेतलेलं असतं. पण ही जी प्रिया आहे तिची नाटकं मात्र संपलेली नसतात. प्रिया जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं वागत असते, चुकीच्या पद्धतीनं गोष्टी करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने आता वेगळंच कांड सुरू केलेलं असतं. कारण प्रियाने ठरवलेलं असतं की आता सायलीला सोडायचं नाही, कारण सायलीमुळं मला त्रास झालेला आहे, सायलीमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर मी आता सोडणार नाही, हे सगळं तिनं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच तिने एक गोष्ट करायची ठरवते, ती म्हणजे या सायलीला जन्माची अद्दल घडवणार आहे. कारण आज ही जी कल्पना आहे ती माझ्यावरती आवाज चढवून बोलत नव्हती, पण आज ती कल्पना सुद्धा माझ्यावरती आवाज चढवून बोलायला लागलेली आहे. आणि हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त या सायलीमुळं. त्यामुळे मी या सायलीला सोडणार नाही, हा विचार आता प्रियाने मनात आणलेला असतो. आणि त्यासाठी तिने एक वेगळं कांड सुरू केलेलं असतं, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि मग प्रियाने ठरवलेलं असतं की जेव्हा घरातले सगळे जातील तेव्हा मात्र मी हिची वाट लावणार आहे, हे सगळं तिनं करायचं ठरवलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सायली इकडे अर्जुनशी बोलत असते, अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता ज्या पद्धतीने त्या तन्वीशी बोलत आहात त्या पद्धतीने तुम्ही अजिबात तिच्याशी वागू नका, कारण ती मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते, ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे. हे सगळं जे चालू आहे ते तिचं नाटक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तिच्यापासून सावध राहा, असं सगळं अर्जुनने सांगितलेलं असतं आणि सायलीला सावध केलेलं असतं. कारण अर्जुनला माहिती आहे की प्रिया काय करू शकते आणि याचा अंदाज अर्जुनला आलेला असतो. म्हणून तर अर्जुनने सायलीशी या पद्धतीनं सर्व गोष्टी बोलून तिच्याशी क्लिअर केलेले असतात, कारण प्रिया सायलीच्या जीवाला धोका निर्माण करू शकते हे लक्षात आलेलं असतं अर्जुनच्या. सायली म्हणत असते की हो, माझ्या लक्षात आहे की ती मुलगी काही करू शकते, याबद्दल मला अजिबातच शंका नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र प्रियाने एक कांड करायचं ठरवलेलं असतं. आणि मग प्रिया इकडे प्लॅनिंग करत असते, कारण प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रियाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी ह्या सायलीला मी सोडणार नाही, कारण आज तिच्यामुळे या घरातल्या सगळी माणसं माझ्या विरोधात गेलेली आहेत. कारण इतके दिवस मी गोड गोड बोलून त्या सगळ्या माणसांना आपलंसं केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या सायलीमुळं घडलेल्या आहेत. त्यामुळं मी तिला सोडणार नाही, हा विचार प्रियाने केलेला असतो.
आणि मग प्रिया इकडे आता तिच्या बाबांकडे येते, कारण आता घरात तर कोणी तिच्याशी व्यवस्थित बोलत नसतं, त्यामुळं तिला आता तिच्या बाबांकडे येणं गरजेचं वाटत असतं. म्हणून ती तिकडे येते आणि मग तिथे येऊन नागराज, रविराज असतात. रविराजला अजून ही गोष्ट समजलेली नसते की प्रियाने काय कांड केलेलं आहे. आणि मग रविराज म्हणत असतात की काय तन्वी, आज माहेरी आलेली आहेस? तेव्हा ती म्हणते, बाबा तुमची आणि आईची तुमची आठवण आली ना, म्हणून आलेली आहे, असं ती तिकडे सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन, सायली बोलत असतात, कारण तन्वीच्या डोक्यात वेगळीच कारस्थानं सुरू आहेत ही गोष्ट त्यांना लक्षात आलेली असते. सायली म्हणत असते की अर्जुन सर, काळजी करू नका, मी माझी काळजी घेईल. कारण अर्जुनला माहिती आहे की ती काय करू शकते, ती कोणत्या थराला जाऊ शकते, ही मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते ही गोष्ट अर्जुनला माहिती आहे. आणि मग इकडे कल्पना अर्जुनला म्हणत असते की काय चाललंय तुझं नक्की, तू असं का बोलत आहे, तन्वी काय अशी आहे का, असं म्हणत कल्पना अर्जुनला ओरडते आणि म्हणत असते की बाद झालं अर्जुन, कारण आत्तापर्यंत मी समजून घेत आहे, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कशाही पद्धतीने बोलाल आणि तन्वीबद्दल वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेईल, असं होणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं, परंतु कल्पना मात्र इकडे म्हणत असते की बाद झालेलं आहे. आणि कल्पना हे ओरडत असते, कारण कल्पनाला असं वाटत असतं की घरातलं वातावरण बिघडू नये, म्हणूनच कल्पनाचं हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की आत्ता तन्वी कुठे गेलेली आहे, तेव्हा ती माहेरी गेलेली आहे ही गोष्ट आता अर्जुनला कळते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे. अर्जुनला या सर्व गोष्टींचा राग आलेला असतो आणि अर्जुन मात्र भयानक असा चिडलेला असतो. इकडे पूर्णाजीही विचार करायला लागलेले असते की आज आपल्या घरात काय झालेलं आहे, कारण तन्वी चक्क या मुलीच्या जीवावर उठलेली आहे, ही गोष्ट तिला आवडलेली नसते, म्हणून सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करू लागलेले असतात. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की तन्वीने असं वागायला नको होतं. पूर्णाजी तर देवाच्या पुढे हात जोडते आणि म्हणू लागते की हे सगळं काय घडतंय, कारण अशा पद्धतीनं गोष्टी घडायला नको आहेत, असं पूर्णाजीचंही म्हणणं असतं. इकडे प्रिया घरी येते आणि येताना ती विचार करूनच आलेली असते की आता पुढचा डाव काय टाकायचा आहे, असं म्हणत तिने पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि इकडे पूर्णाजी मात्र विचार करत असते, प्रिया ही अशी कशी वागू शकते, कारण या सायलीच्या बाबतीत तिनं असं नाही वागलं पाहिजे, कारण सायली जी आहे ती कधीच चुकीचं वागत नाही किंवा कधीच कोणाशी उलटून बोलत नाही, पण आज या तन्वीनं जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, ही गोष्ट आता इकडे पूर्णाजीच्याही लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरातले सगळेजण विचार करत असतात आणि थोडंसं घरातलं वातावरण हे निवळलेलं असतं आणि इकडे प्रियाही यायला निघालेलीच असते. त्यासोबतच प्रियाच्या डोक्यातले आता कारस्थानं जी आहेत ती सुरू होणार असतात आणि एक प्रियाचं आता राक्षसी वृत्तीचं जे वृत्ती आहे ती पाहायला मिळणार असते. प्रिया घरी येते आणि पुन्हा विमल दारात असते. विमलला ती कॉफी मागते, पाणी मागते. विमलचं काही लक्ष नसतं, म्हणून प्रिया आता पुन्हा बोंबलायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, कारण प्रत्येक वेळेस तुला 2-2, 3-3, 4-4 वेळाच गोष्टी सांगायच्या आहेत का, मी एवढ्या प्रेमाने तुला सांगितलेलं होतं, तुझ्याशी बोललेली होती, तरीही तुला ती गोष्ट ऐकून घ्यावीच वाटली नाही, असं म्हणत प्रिया ही बोललेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता घरातले सगळेजण पुन्हा ऐकत असतात. प्रियाचं वागणं बिघडलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं आणि सगळेजण आता काळजी करायला लागलेले असतात. इकडे सायली ही मंदिरात गेलेली असते. मंदिरात गेल्यानंतर सायलीला तिथे प्रतिमा भेटते आणि सायलीला मात्र खूपच छान वाटू लागतं, कारण कितीतरी दिवसानंतर त्या दोघींची भेट झालेली असते आणि प्रतिमा त्यांशी बोलल्यामुळं इकडे सायलीला खूपच बरं वाटलेलं असतं. आपण आपल्या आईशी बोललोय या गोष्टीचं फिलिंग जे सायलीला होत असतं ते वाटत असतं. आणि त्याचबरोबर सायली प्रतिमात त्यांना म्हणत असते की खरंच खूप दिवसानंतर ही भेट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी आणि कल्पना बोलत असतात. त्या दोघींमध्ये बोलणं झालेलं असतं आणि प्रिया नेमकी पूर्णाजीच्या रूमकडे चाललेली असते आणि तेव्हा तिच्या कानावरती शब्द पडतात. ती म्हणत असते की तन्वीचं जे आजचं वागणं होतं ते अजिबात आवडलेलं नाही. आता प्रियाच्या डोक्यात प्रियाची मस्तकात चीर चाललेली असते, कारण तिला त्रास होऊ लागलेला असतो, कारण आता तिच्या मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी घडत नसतात आणि त्या गोष्टींचा त्रास तिला जास्त होऊ लागलेला असतो, कारण घरातले सगळे जे आहेत ते सायलीच्या बाजूने बोलायला लागलेले आहेत, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळं पुन्हा तिची चिडचिड वाढायला सुरुवात झालेली असते. आणि त्याचबरोबर ते सगळेजण सायलीची बाजू घेत आहेत, या गोष्टीचा तिला त्रास होऊ लागलेला असतो. मग पूर्णाजी सायलीला बोलवते आणि सायलीला सांगते की अगं माझ्यासाठी तांदळाची उखळ बनवतेस का,
म्हणजे मला हवी आहे म्हणून विचारलं आणि मागच्या वेळेस तू खूपच छान बनवली होती. आता तर प्रियाला खूप राग येतो. प्रियाला असं वाटतं की काय आहे हे सगळं, म्हणजे मी हे सगळं कशा पद्धतीनं मॅनेज केलं होतं आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी घडत आहेत. यामुळं प्रिया खूपच चिडलेली असते. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, काय आज जाम खुश आहात? तेव्हा सायली सांगते की तुम्हाला माहिती आहे का, आज ना पूर्णाजींनी मला बोलवलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आवडीची तांदळाची उकड मला बनवायला सांगितलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सायली म्हणत असते की खरंच मला खूप आनंद झाला आहे, म्हणजे मला असं ना खूप भारी वाटत आहे असं ती सांगत असते. आता तांदळाची उकड बनवायची असते, त्यासाठी सायली किचनमध्ये येते आणि तांदळाच्या पिठाचा डबा वरच्या माळ्यावरती असतो आणि तो काढण्यासाठी सायली स्टूलवरती चढते. तेव्हा तिथे कोणीच नसतं. अर्जुन फ्रेश व्हायला रूममध्ये गेलेला असतो, कल्पना तिच्या रूममध्ये असते, पूर्णाजी तिच्या रूममध्ये असते आणि सायली तो डबा काढण्यासाठी वरती चढते आणि तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि सायलीने स्टूलवरती चढून तो डब्बा काढण्याचा प्रयत्न चालू असतो आणि प्रिया तिथं आलेली असते आणि तिच्या शेजारी ती उभी राहिलेली असते आणि म्हणते की नाही, मी इथंच आलेले आहे, मला पाणी हवं होतं. सायली म्हणते ठीक आहे घे. सायली स्टूलवर चढून आपला डबा काढत असते आणि प्रिया तो स्टूल आहे तो खेचून घेते आणि सायली ही तिथून आता पडायला लागलेली असते आणि त्या क्षणी अर्जुन तिथं धावत येतो आणि अर्जुनने धावत येऊन एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे सायलीला वरच्यावर अलगद झेललेलं असतं आणि त्याचवेळी तिथे कल्पना, अश्विन आणि पूर्णाजी हे सगळेजण तिथं पोहोचलेले असतात आणि सगळेजण जेव्हा हे दृश्य पाहतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण काल ज्या मुलीने सायलीशी एवढं भांडण केलं, इतक्या घाणेरडं आणि गलिच्छ शब्दांमध्ये ती बोलत होती, त्यावरूनच यांना सगळ्यांना डाऊट आलेला होता आणि आज पुन्हा ही मुलगी अशा विचित्र पद्धतीने वागत आहे आणि त्या क्षणी अर्जुनने सायलीला वरच्यावर झेललेलं असतं आणि सायलीचा जीव वाचवलेला असतो. अन्यथा सायली वरून पडून खूप मोठा अनर्थ घडला असता आणि इकडे अर्जुनने सायलीचा जीव वाचवून खूप मोठी कामगिरी केलेली असते. त्याचबरोबर चैतन्यही तिथं आलेला असतो आणि चैतन्य म्हणत असतो की अर्जुन हे सगळं काय आहे, म्हणजे मी काय पाहतो, याचा अर्थ काय आहे, असा चैतन्य विचारत असतो. सायलीला त्याने आणून सोफ्यावरती ठेवलेलं असतं आणि घरातले सगळेच वैतागलेले असतात. सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं की आता करायचं काय. सायलीकडे कल्पना धावत येते आणि सायलीला म्हणते तू ठीक आहे ना, तिला पाणी देते आणि तिथंच असलेल्या प्रियाच्या अंगावरती धावून जाते आणि खानदिशी तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की बस झालं तुझं तन्वी, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे, पण एखाद्याच्या जीवावर तू उठशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू अशा पद्धतीने वागशील हा विचारही मी केलेला नव्हता, असं इकडे तन्वीला ती बोलत असते आणि प्रियाला तर धक्का बसलेला असतो. कारण प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण प्रियाने आजपर्यंत तिच्या फक्त गोड शब्दच ऐकलेले असतात, पण आज जे शब्द ऐकलेले असतात त्यामुळं प्रिया तर तिची शिट्टीच वाजलेली असते आणि प्रिया मात्र म्हणत असते की अगाई मी काहीच नाही केलेलं. तेव्हा ती म्हणते की खोटं बोलू नकोस, कारण आत्तापर्यंत मी बघत आलेली आहे तू चुकीचंच वागत आहे आणि आत्ताही सायली स्टूलावरती चढलेली होती आणि तू स्टूल खेचलेला आहे. अर्जुन धावत आला म्हणून तिचा जीव वाचलेला आहे, अन्यथा डोकं फुटलं असतं, काही घडलं असतं, तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत आता कल्पनाने तिच्या कानाखाली वाजवलेली असते. तेव्हा अर्जुनने सायलीला सोप्यावरती ठेवलेलं असतं, तिला पाणी दिलेलं असतं आणि तिथे पूर्णाजी, प्रताप सगळेजण धावत आलेले असतात आणि सगळेजण सायलीला विचारत असतात की तू ठीक आहे ना. तेव्हा सायली म्हणते की हो मी ठीक आहे असं सायलीने सांगितल्यानंतर मात्र आता सगळेजण इकडे प्रियाकडे मोर्चा वळवतात. सगळ्यांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मम्मा बघितलंस ना, पूर्णाजी बघितलंस ना आज हिने काय केलेलं आहे, तुझ्या लक्षात येतंय का. अगं सायलीच्या जीवावर उठलेही तरीही तुम्ही शांतच राहणार आहात. अगं आत्तापर्यंत तिनं किती चुका केलेल्या आहेत तरीही तुम्ही तिला काहीच बोलत नाहीये. आज जर माझ्या बायकोला काय झालं असतं तर, तिचा जीव गेला असता तर, हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते. कल्पना म्हणते की अर्जुन शांत होतो, आत्ताच मी तिला बोललेले आहे. अर्जुन म्हणतो बास झालं मम्मा, आतापर्यंत मी तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकून घेतलेलं आहे. माझी बायको एक शब्दही उद्धटपणे बोलत नाही किंवा तिने कधीच कोणाच्या वाईटाचा विचार केलेला नाही आणि आजही तिच्या बाबतीत जर असं घडणार असेल तर मी शांत राहणार नाही. आत्ताच्या आत्ता मी सिनियरला फोन करणार आहे आणि सिनियरला बोलवून घेणार आहे. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की रविराजला बोलवून घ्यायची काहीही गरज नाही, कारण चूक तन्वीची झालेली आहे आणि शिक्षाही तन्वीलाच मिळाली पाहिजे. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की हो बरोबर आहे पूर्णाई, तुम्ही बरोबर बोलताय. प्रताप पण म्हणत असतो. तेव्हा अश्विन ही चिडलेला असतो. पण
प्रिया अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आज प्रियाची डाळ शिजणारच नसते, कारण प्रियानं जे कृत्य केलेलं आहे ते सर्वांनी पाहिलेलं असतं. तिनं ज्या पद्धतीने वागलेली आहे ती गोष्ट सर्वांनी पाहिलेली असते. त्यामुळं प्रियाची आता वाट लागणार असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे कल्पना म्हणते की आता बास, आता खूप झालेलं आहे तन्वी, असं म्हणत कल्पना तन्वीचा हात धरते आणि तिला फरफटत घराच्या बाहेर घेऊन जाते. प्रिया म्हणत असते की नाही आई, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की बस झालं तन्वी, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे एक शब्दही मी तुझं ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, कारण इतके दिवस सायलीवरती माझा राग होता म्हणून मी तुझ्याशी व्यवस्थित वागले. मला वाटत होतं की तुझ्या मनात माणसांविषयी प्रेम आहे, माया आहे, पण आज मला कळून चुकलेलं आहे की तुझ्या मनात तसं काहीही नाही. तू फक्त स्वार्थी आहे आणि लबाड आहेस. प्रत्येक वेळेस गोष्टी खोटं बोलत असते आणि तुला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे जे काय आहे ते तू घडवून आणलेलं आहे आणि आज या सगळ्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.